बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। मी कल्याणी वाघमोडे, बारामती या ठिकाणावरून मी आज माझं मत व्यक्त करत आहे। गेले अनेक दिवस झालं आमचे एक बांधव, आज 13वा दिवस आहे, दीपक भाऊ बोराडे जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत। आज तागायत गेली 75 वर्ष धनगर जमातीबाबत तर अन्याय तर चालवलेलाच आहे आणि ती हानी कधीच भरून निघणारी नाही। आदिम जमात असलेला आमचा धनगर जमात दऱ्याखोऱ्यात राहणारा आजही आमच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। आज आमचे बांधव जे उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी सरकारचं एक शिष्टमंडळ गेलं होतं। गिरीश महाजन, पंकजा मुंडे, अर्जुनभाऊ खोतकर त्या ठिकाणी होते। अनेक खासदार आमदारांनी त्या ठिकाणी पाठिंब्याचे पत्रही दिले, परंतु काल झालेल्या मीटिंगनुसार परत एकदा देवेंद्र फडणवीसांनी आपला फसवणुकीचा तोरा परत एकदा मिरवलेला दिसतोय। कोर्टाचं कारण काढून, एक घटनात्मक बाब म्हणून कोर्टाचं कारण काढून त्यांनी परत एकदा तो चेंडू कोर्टाकडे पोहोचवलेला दिसतोय। परंतु मला सांगावंसं वाटतं 2014 साली आपण जे एक पत्र धनगर आणि धनगड एकच आहेत आणि धनगर जमातीच्या सवलती, अंमलबजावणी, धनगर आरक्षण देण्याच्या बाबतीत जे लेखी आश्वासन आपण दिलं होतं ते आजतागायत काही पूर्ण केलेलं नाही। 2015 साली 5 नोव्हेंबर 2015 त्या मंचावर मी स्वतः होते, त्या मंचावरही आपण नागपूर या ठिकाणी बोलला होता की 15 दिवसात महाधिवक्ता यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि शिफारस पाठवू। परंतु त्यानंतर आपण जाणीवपूर्वक डिसेंबर हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस जे मोर्चे नागपूर या ठिकाणी झाले त्या शिष्टमंडळातही मी होते, तिथे गिरीश महाजन होते, राम शिंदे साहेब होते, अशा अनेक नेते त्या ठिकाणी असताना देखील डॉक्टर विकास महात्मे होते। त्यावेळेसही आपण हे नमूद केलं आणि TISSचा अहवाल आमच्या माथी मारला, तेव्हाही वेळ काढू धोरण राबवलं, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। आज आपण बघतो आहोत की कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड याचा एक अहवाल आपण कोर्टाला दिला, त्याबाबत आपलं धन्यवाद। आणि धनगड ही जे असलेले खिलारे कुटुंबाचे सर्टिफिकेटही आमच्या काही बांधवांनी संभाजीनगर या ठिकाणी उपोषण करून रद्द केले, त्याबद्दल त्यांचेही आभार। आणि त्याचा रिपोर्ट घेऊन सुद्धा आपण मान्य करता की महाराष्ट्रात कुठेही धनगड अस्तित्वात नाही। 1976 अनुसूचित जाती जमाती अधिनियम यानुसार धनगड नोंदवले गेले। मग त्यावेळेस सरकार कोणाचं होतं तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते। आज मला सांगावंसं वाटतं की मंडल कमिशनने देखील 1979 ला की धनगर आणि धनगड हे एकच आहे हे नमूद केलं होतं। 79 साली केंद्राला एक तसा अहवालही पाठवला होता, परंतु केंद्राने ज्यावेळेस उत्तर मागितलं राज्याकडे त्यावेळेस 1981 साली त्यांनी वेळेत ते उत्तर पाठवलं नाही आणि ते तसंच राहिलं। आज तागायत कुठल्याही राज्य सरकारने, मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असो किंवा भाजप शिवसेनेचं सरकार झालं, त्या कोणीही तसा अहवाल केंद्राकडे पाठवला नाही। बिहार, झारखंड, ओरिसा या राज्यामध्ये 2003 साली भारत सरकारचं गॅझेट आहे, त्याच्यामध्येही त्यांनी धनगर जमात ही अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत, परंतु इतर राज्याप्रमाणे मात्र महाराष्ट्र सरकार या बाबतीत का मागे आहे? उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड यांच्या हायकोर्ट निर्णयानुसार सुद्धा धनगड हा अशुद्ध शब्द आहे आणि धनगर हाच उचित शब्द आहे, हे देखील सरकारने मान्य करावं आणि दुसऱ्या राज्यांप्रमाणे त्याचा उल्लेख राज्य सरकारने घेत तशी कार्यवाही करावी, असं महाराष्ट्रातील सर्व धनगर जमातीला वाटत आहे। 1968च्या बिब्लिओग्राफी ऑन SC आणि ST याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 294 वर धनगर हा अनुसूचित जमातीमध्ये नमूद आहे। त्याचीच एक आवृत्ती 1982 सालच्या आवृत्तीमध्येही ते नमूद आहे, त्याचंही राज्य सरकारने या केंद्राच्या बिब्लिओग्राफीचा आलेख घ्यावा, उल्लेख करावा आणि त्यानुसार त्याची कार्यवाही करावी। परंतु जर घटना दुरुस्तीचा अध्यादेश राज्य सरकारला पाठवायचा नसेल तर याचा अर्थ असाच होतो की भारताचं संविधान हे सरकार मानत नाही, त्याचं हे अवमान करत आहे। त्यामुळे आज धनगर जमात्यामध्ये ह्याचा आक्रोश निर्माण झालेला आहे। बरेचसे आमदार आणि खासदार जाऊन तिथे पाठिंबा देतात किंवा मीडिया समोर फक्त बोलतात की प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आम्ही प्रश्न विचारला, परंतु मला हे नमूद करावंसं वाटतं की जे आमदार आणि खासदार फक्त मीडिया समोर बोलत आहेत त्यांनी कधी एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासंदर्भात राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला विचारणा केली आहे का? एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन धनगर जमातीच्या बाबतीत राज्य सरकारने एक अध्यादेश पाठवावा, यासाठी स्वतः बिल किती आणलेत हे दाखवावं, हे नमूद करावं। फक्त प्रश्नोत्तराच्या तासामध्ये किंवा मीडिया समोर हे प्रश्न बोलून फक्त या कोर्टातून त्या कोर्टात बॉल टाकण्याचा आणि धनगरांच्या मतांसाठी राजकारण करण्याचा अधिकार कुठल्याही खासदार आणि आमदारांना नाहीये।
तर घटनेची पायमल्ली हे आमदार आणि खासदार सुद्धा करत आहेत असं मला म्हणावंसं वाटतं। जर आमचे बांधव यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असेल। पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा महाराष्ट्रात येऊन अनेकदा आश्वासनं दिलेली आहेत, त्यांनी फक्त इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि एक शिफारस केंद्राला राज्य सरकारने पाठवावी, 2 ओळीची एक शिफारस पाठवावी। जंतर मंतर या ठिकाणी आम्ही जे आंदोलन 7 डिसेंबर 2023 ला केलं होतं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेही हे निवेदन विथ पुराव्यानिशीच्या क्लॉजेसने आम्ही पाठवलेले आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये ते नमूद आहेत। त्यामुळे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा आज धनगर जमातीबाबत हे उत्तर द्यावं। देवेंद्र फडणवीस अनेकदा केंद्राकडे जात असतात, तर आज मला सांगावंसं वाटतं की आजपर्यंत आपण केंद्राकडे धनगर जमातीला अनुसूचित जमातीमध्ये त्याच्या प्रमाणपत्र लागू करण्यासाठी जे काही कार्यवाही करायची ती आजपर्यंत आपण केलेली नाही। त्यामुळं या सरकारचा, या मंत्रिमंडळाचा मी जाहीर असा निषेध व्यक्त करते। धन्यवाद। जय मल्हार, जय हिल्ला।